नमस्कार मंडळी. आज आपण बटाट्याची भाजी करणार आहोत. आपण बटाट्याची भाजी म्हटलं की बऱ्याच प्रकारच्या भाज्या केल्या जातात. काळ्या मसाल्यातली केली जाते, इन्स्टंट केली जाते, कुठल्याही प्रकारात भाजी केली जाते बटाट्याची. पण अगदी चविष्ट, बोटे चाटून पुसून खातील अशा पद्धतीची भाजी आपण आज करणार आहोत. अगदी वेगळा फ्लेवर दिलेला आहे आणि झटपट होणारी आहे. वेळ लागत नाही आहे, गरमीचे दिवस आहे आणि भाजी करायची जर म्हटलं, खूप वेळ जर किचनमध्ये लागत असेल तर अगदी कंटाळा येतो. तर अगदी सोपा आणि झटपट होणारी भाजी आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, 2 बटाटे घेतले. 2 बटाटे घ्यायचे, तर आपल्याला त्याचे वरचे साल काढून घ्यायचे. बटाटे जरा छोट्या आकारातले आहे, थोडे मोठाले असतील तुमच्याकडे तर तुम्ही घेऊ शकता. तर हे बटाट्याचे साल काढून घेतल्यानंतर आपले जे बटाटे आहेत, 2 बटाटे घेतलेत मी. म्हणजे मेंबर कमी असल्यामुळे 3च मेंबर आहेत, त्यामुळे 2 बटाटे बस होतात. तर 2 बटाटे आपले त्याचे साल काढून घेतले. साल काढून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर, म्हणजे नंतर धुवायचं काम नको. तर ते धुवून घेतल्यानंतर काय केलं आहे मी, बटाट्याचे जे काप आहेत ते आपल्याला जाडसर असे काप करून घ्यायचे आहेत. पातळ नाही करायचे, जाडसर असे काप करायचे आहे. म्हणजे तुमच्या भाजीला फ्लेवरसारखा, म्हणजे तुम्हाला टिफिनमध्ये जर द्यायची म्हटलं तर पनीर दिसेल अशा पद्धतीचे काप करायचे आहे आपल्याला. तर जाडसर असे मी 2 बटाट्याचे काप करून घेतलेत. तर आपल्याला बिना धुता, आपण अगोदर बटाटे धुवून घेतलेत, आता न धुता आपल्याला एका प्लेटीमध्ये घ्यायचे. तर आता वाटण करण्यासाठी काय करायचं, झटपट होणारी भाजी आहे. तुम्ही म्हणाल अगं खूप झटपट होणारी म्हणतेस तू, पण खरंच खूप पटकन होते. टोमॅटो घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा कोथिंबीर घेतला आहे त्यामध्ये, आणि लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला थोड्याशा, म्हणजे 8 ते 10 लसूण पाकळ्या घेणार आहोत तिथे. तर लसूण पाकळ्या 8 ते 10 घेतल्यानंतर हे साहित्य जे आहे आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटण करून घेण्यासाठी मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि याचं आपल्याला चांगली पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे. जितकी छान पेस्ट होईल तितकी भाजीला तुमच्या चव छान येईल, म्हणजे स्मूथपणा चांगला येईल. तर अगदी पेस्ट करून घेतली. मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते आहे. थोडंसं पाणी घालावं लागलं मला, कारण तशी पेस्ट निघत नव्हती. तर थोडंसं पाणी टाकून आपण याची पेस्ट तयार करून घेतली. आणि एक आपल्याला मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे भाजीसाठी. तो सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे, एकदम बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला फोडणी घालण्यासाठी आपल्याला कांदा लागेल. तर इथे पूर्ण कांदा कापून झाला आहे. हा कांदा एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे कांदा कापून झाल्यानंतर मी इथे कढईत तेल तापायला ठेवलं होतं. चांगलं 2 चमचे तेल घातलेलं होतं. तर 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये बटाट्याचे काप जे आपण चिरून घेतलेत ते चांगले फ्राय करून घ्यायचे, म्हणजे 80% शिजून घ्यायचे आहेत. तर फ्राय करताना थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये, म्हणजे लवकर फ्राय होतील आणि बटाटा जो आहे तो चवीलासुद्धा ग्रेव्हीमध्ये छान लागेल, म्हणून थोडंसं मीठ घालूनच तळायचं आहे आपल्याला त्याला. तर तुम्ही इथे बघू शकता चांगला रंग बदलतो आहे आणि फ्राय होत आहेत. लाल नाही करायचे आपल्याला, थोडेसे फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित. लाल झाले तरीही चालतील असं काही नाही, पण पनीरसारखा तो रंग येणार नाही आहे त्याला. लाल जर केले ना एकदम, तर एकदम आपल्याला व्हाईट जसं दिसतं तसं दिसणार नाही. ब्राऊन केले तरी चालेल, ब्राऊनसुद्धा छान लागतात, पण थोडेसे मी फ्राय करून घेते. ते हलके होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. तर चांगले शिजून झालेत, म्हणजे आतपर्यंत शिजलेत, चांगले तळून झालेत ते. तर चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे बटाट्याचे जे काप आहे ना, भाजीमध्ये टाकल्यानंतर अगदी रुचकर लागतात. नुसता बटाटा आपल्याला जसं खायचं म्हटलं तर खाल्ल्या जात नाही कधी कधी. आणि काही तेल मी चांगलं 2 चमचे तेल काढून घेतलं. 1 चमचा तेल कढईमध्ये ठेवलेला आहे. त्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा, आणि आपण जो चिरलेला कांदा घेतला आहे तो घालायचा आहे. तर कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे, त्यामध्ये कांदा तळताना चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर कांदा तळून घेतल्यानंतर कांद्याचा जो रंग आहे तो बदलतो आहे. मस्त रंग बदलला की त्यावेळेस आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. तर हलका झाला आणि तळूनसुद्धा झाला आहे कांदा. तर आता काय करायचं, जे आपण वाटण करून घेतलं होतं, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण, ते वाटण घालायचं त्यामध्ये. वाटण घातलं की मस्त झणझणीत मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. हा जितका मसाला फ्राय केला जाईल तितकी भाजी तुमची छान लागेल ही. तर गॅस आपला मिडियम ठेवलेला आहे, खूप जास्त हाय पण नाही, म्हणजे फुल पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे, मिडियममध्ये ठेवायचं आहे. आणि एकसारखं घोटून आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. तर तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मसाला चांगला फ्राय करून झाला आहे, म्हणजे चांगलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आता काय करायचं, चमचा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला मसाले घालायचे त्यामध्ये, म्हणजे पुढची तयारी करायची आहे. तर आता मी अगोदर घालते, थोडंसं हिंग घालायचं आहे त्यामध्ये. अर्धा चमचा हिंग घातला आहे, अर्धा चमचा हळद घातली, 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली, आणि आवडीनुसार गरम मसाला घालायचा आहे 1 चमचा, आणि कांदा लसूण मसाला घालायचा 1 चमचा. व्यवस्थित हे मसालेसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल, मसाले जितके छान फ्राय केले जातील तितकी तुमची भाजी अगदी छान लागेल. तर आपण बटाटे घालून घेतलेत त्यामध्ये, म्हणजे बटाटे टाकून घेतलेत आणि ते सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. थोडासा कोथिंबीर घालायचा आहे आणि जसं जसं फ्राय होईल, आणि हो, तुम्हाला जर वाटलं ना
की आपल्याला अशी सुकी भाजी खायची, तर ही तर खरंच खूप छान लागते. सुकी भाजी पण खूप छान लागते. एकदा तरी ट्राय करून बघा. तुम्हाला टिफिनमध्ये नुसतं पोळ्यात टाकून न्यायची असेल, पेपरमध्ये न्यायची असेल, तर अशी भाजी तुम्ही करू शकता किंवा टिफिनमध्ये न्यायलासुद्धा तुम्हाला छान लागेल. पण आपल्याला घरच्या घरी खायची आणि राईससोबत खायची आहे, म्हणून आपण थोडीशी ग्रेव्ही करणार आहोत त्यासोबत. चवीनुसार मी त्यामध्ये मीठ घातले, कारण आपण फ्राय करताना मीठ घातलं होतं, तर तेलामध्ये ऑलरेडी होतं, म्हणून थोडंसं कमी घातलं आहे. आणि मीठ घालून घेतल्यानंतर पाणी घालायचं आहे आपल्याला 1 ग्लास, जास्त नाही घालायचं. एवढ्या ग्रेव्हीला आपल्याला 1 ग्लास पाणी घालावे लागेल, म्हणजे थोडंसं शिजत आलं की 20% जो बटाटा शिजायचा राहिला आहे तो अगदी व्यवस्थित शिजला जाईल. तर इथे व्यवस्थित ग्रेव्ही आहे आणि मंद आचेवर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे. तर पूर्ण 1 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे, जास्त घातलेलं नाही आहे. थोडंसं कमी राहिलं होतं घालायला, म्हणून परत थोडं घालून घेतलं. तर 1 ग्लास पूर्ण पाणी टाकले आणि मंद आचेवर आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे. तर इथे भाजी शिजलेली आहे, बटाटेसुद्धा शिजलेले आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा जी आहे ना ती अगदी थोड्या वेळाने 5 मिनिटांनीच लगेच घट्ट होते. तुम्हाला थोडं आता वाटत असेल की थोडीशी पातळ आहे गरम असल्यामुळे, नंतर थंड झाल्यानंतर एकदम घट्ट ग्रेव्ही होते याची. तर आता ही भाजी आपली झाली आहे रेडी, म्हणजे खायला रेडी झालेली आहे. तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, कशासोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. तर इथे गॅस बंद केला आहे. थोडंसं त्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे, म्हणजे भाजी आपली रेडी झालेली आहे. तर गरमागरम भाजी आणि भात, खरंच अप्रतिम लागेल ही भाजी. आणि जो गरम मसाला मी वापरलेला आहे ना, तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजीमध्ये घालू शकता. तुम्हाला कुठला फ्लेवर मसाल्याचा आवडतो आहे त्यानुसार तुम्ही मसाला घालायचा आहे. तर मस्त आपली गरमागरम भाजी रेडी झालेली आहे ना, सोपी, जास्त मसालेसुद्धा नाहीत आणि पोट बिघडण्याचं कारणही नाही आणि मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. तर इथे मी गरमागरम राईस करून घेतलेला आहे. तो राईस घ्यायचा आहे आपल्याला, मस्त थोडासा नरम करायचा आहे, जास्त मोकळा नाही करायचा, थोडासा नरम करायचा. म्हणजे त्यामुळे भाजी ज्यावेळेस आपण मिक्स करतो ना, तर गरम गरम आणि नरम नरम भातामध्ये अगदी अप्रतिम लागते. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे. तर ही भाजी तुम्हाला घरगुती साहित्यातच केल्या जाते, अगदी काही बाहेरून आणायची गरज पडत नाही, अगदी सोप्या पद्धतीने केल्या जाते परत. तर अगदी झटपट आणि सोपी, चवीलाही रुचकर अशी भाजी तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या भाज्यांसोबत आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.